ठरलं तर मग 2 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सर्वजण महादेवाचा अभिषेक करण्यासाठी निघालेले असतात. कल्पनाने सायली आणि अर्जुनसाठी अभिषेक ठेवलेला असतो. कल्पनाला असे वाटत असते अर्जुन आणि सायलीवरती खूप संकट येत आहेत आणि त्या संकटामधून मुक्त होण्यासाठीच कल्पनाने देवासाठी अभिषेक घातलेला असतो. तर इकडे सर्वजण मंदिरमध्ये जाण्यासाठी निघत असतात. पण प्रतिमात्याला सुद्धा अभिषेक करण्यासाठी बोलून घेतलेले असते. पण प्रतिमा आत्या कल्पनाला म्हणते, अगं मला काही येऊ वाटत नाही, मला खूप ॲसिडिटी झाली आहे, चक्कर येत आहे, मळमळ होत आहे. त्यावर कल्पना प्रतिमाला म्हणते, ठीक आहे, तुला मळमळ होत असेल तर तू इथेच बस. तर इकडे अश्विनसुद्धा कल्पनाला म्हणतो, मम्मा मला सुद्धा येऊ वाटत नाही, माझी खरंच येण्याची इच्छा नाही आहे, मला खरं तर कुठे घराबाहेर जाऊच वाटत नाही आहे. तर बाबा आणि कल्पना अश्विनला म्हणतात, या घराच्या थोडंसं बाहेर पड, म्हणजे तुला बरं वाटेल. आता विचार करणं सोडून दे, स्वतःचा विचार कर. त्यावर अश्विन आईबाबांना म्हणतो, तेच करण्याचा प्रयत्न करत आहे, पण खरंच मला कुठे येऊ वाटत नाही, मला कुठे जायचं नाही, तुम्ही जा. तेवढा तिथे तन्वी बाहेर येते. तन्वी सर्वांना विचारते, तुम्ही कुठे जात आहेत, मला पण यायचं आहे. तर कल्पना तन्वीचं तोंड गप्प करते. कल्पना तन्वीला म्हणते, कोणत्या तोंडाने म्हणत आहेस आमच्यासोबत यायचं, कुठे जायचं नाही, तू इथेच बस. आणि आम्ही कुठे जात आहेत, काय करत आहेत, हा अधिकार विचारण्याचा तू कधीच गमावलेला आहेस. त्यामुळे तू ह्या घरामध्ये काही बोलत जाऊ नकोस. तर एक प्रकारे कल्पनाने खूप मोठ्या तन्वीचा अपमान केलेला असतो आणि तिचं तोंड गप्प गेलेले असते. अश्विन मात्र जो जाण्यासाठी बाहेर नकार देत होतो, पण प्रियाला घरामध्ये पाहता क्षणी तो चला चला मला पण तुमच्यासोबत यायचं आहे असं म्हणून तो कल्पनाला लवकर बाहेर घेऊन जातो, कारण त्याला प्रियाचे तोंड पाहायची इच्छा नसते. तर इकडे सायली प्रियाला म्हणते, मी प्रतिमात्याला घरीच ठेवत आहे आणि प्रतिमात्याला चुकून जरी थोडा जरी त्रास दिलास ना तर माझ्या इतकं वाईट नाही, अजिबात त्यांना काही बोलू नकोस, त्यांना त्रास देऊ नकोस. तर प्रियाला सायलीच्या बोलण्याचा खूप मोठा धक्का बसतो. असंच सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.